तुम्हीच्या बावलांनी या मालिकेचा आजचा भाग आपण ऐकत आहोत प्रेक्षकांनो। आता आदेश बांदेकर इथे म्हणत असतात महाआरतीचा कार्यक्रम आणि महाआरतीचा इथे सगळा काही जो इथे प्रयोग होता किंवा फेरी होती ते सगळं पार पडलेलं आहे। मग आता आपल्याला पुढची फेरी सुरू करायची आहे। तर गौराई म्हणजेच मंगळागौरीसाठी ज्या गौराई सज्ज झालेल्या आहेत त्या इथे ठाणे त्याचबरोबर इथे यवतमाळ आणि बऱ्याच ठिकाणी त्या इथे सज्ज होऊन इथे त्या खेळ सुद्धा मंगळागौरीचे जिंकलेले आहेत आणि त्यामुळे आता त्या गौराई इथे आपल्याकडे खेळ खेळण्यासाठी येणार आहेत असंच आता इथे आदेश बांदेकर सांगत असतात। त्या गौराईंसाठी इथे एकदा जोरदार आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया असं म्हणूनच आता इथे गौराई ज्या आहेत त्या इथे खेळ खेळत असतात। घागर घुमू दे म्हणूनच इथे त्या कळशी घेऊन सूप घेऊन त्यांचं नाविन्यपूर्ण जी कला आहे त्या इथे सादर करत असतात। खूपच अप्रतिम आणि खूपच सुंदर असे खेळ इथे त्या खेळत असतात। त्या खेळाचं वैशिष्ट्य म्हणजेच की इथे ज्या बायका आहेत त्या बायकांमधलं जे नाविन्य आहे ते इथे दाखवण्याचं काम इथे वेगवेगळ्या गौराई वेगवेगळ्या रंगातून ढंगातून इथे सादर करण्याचं काम इथे त्या करत असतात आणि हा जो काही खेळ आहे हा खेळ इथे सगळे प्रेक्षक जमलेले एन्जॉय करत असतात। आता बांदेकर म्हणत असतात खरं तर मंगळागौरीतील पुढील खेळ म्हणजेच की गोफवीर हा पारंपरिक खेळ आहे। आपलं इथे संस्कृती जपणारा हा खेळ आहे। घरातील माय माऊली ही संसारामध्ये रोजच वेगवेगळ्या पद्धतीने विणत असते। मग आज हा खेळाचं नाविन्य वैशिष्ट्य हे अगदीच तसंच आहे। मग एकमेकांमध्ये व्यवस्थित समय सूचकता आणि व्यवस्थित एकसंध बांधतच ही विणायची असते। त्या स्त्रीला त्या मायमाऊलीला बरोबर माहिती असतं जरा जरी ही विण सैल झाली गाठ तुटली तर यामध्ये दुरावा त्याचबरोबर नात्यामध्ये इथे विण किंवा सैलतापणा येऊ शकते, नातं तुटू शकतं आणि विण सुद्धा तुटू शकते। मगच ही विण तुटू नये ही विण घट्ट राहावी म्हणून कुटुंबातील वेगवेगळे सदस्य आपापल्या परीने हे नातं जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रयत्न करत असतात। तर मग इथे सुद्धा अगदीच ह्या खेळामध्ये असंच काहीसं पाहायला मिळणार आहे। चला तर मग सुरू करूयात गोफ विणण्याचा हा मजेदार आणि रंगतशीर असा खेळ असं म्हणूनच सगळ्यांनी टाळ्याच्या गजरानेच इथे त्या गौराईंचं स्वागत केलेलं असतं। वेगवेगळ्या रंगाचे ढंगाचे कापड इथे घेतलेले असतात आणि वेगवेगळ्या रंगाचे कापड घेऊनच इथे विणण्याचं काम इथे त्या ज्या गौराई आहेत त्या इथे करत असतात। सगळ्यांना खूप जास्त कौतुक वाटत असतं आणि हा खेळ इथे खूपच मजेशीर होणार असतो आणि सगळेजण त्या खेळाचं खूपच इथे कमाल असा तो खेळ जो आहे तो पाहत असतात, आनंद घेत असतात। फिनूबाई गो फिनू सगळ्यात बरे आमचे कोल्हापूर बरे असंच ह्या जे काही गाणं आहे त्या गाण्याचे सुंदर असे बोल असतात आणि खूपच सुंदर पद्धतीने हा जो काही राऊंड आहे गोफ विणण्याचा तो सुद्धा खूपच कमाल असा पार पडलेला असतो आणि ह्या कमाल राऊंडमुळे आता त्या स्पर्धेमध्ये एक वेगळीच एक नवीन कौशल्य इथे निर्माण झालेलं असतं। इकडे तो राऊंड पार पडलेला असतो। आता आदेश बांदेकर सरोज आणि कलाला एक प्रश्न विचारतात। ते म्हणत असतात कला आणि सरोज मला तुम्हा दोघींना काहीतरी विचारायचं आहे। जर कलाची भूमिका सरोज आणि सरोजची भूमिका कलाने निभावली किंवा दोघींच्या भूमिकेमध्ये बदल झाला तर काय होईल? त्यावरच आता कला म्हणत असते सर असं होणं शक्यच नाही। तर खरं सांगायला गेलं तर इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे माझ्यासाठी तो भाग्याचा दिवस असेल कारण सरोज मॅडम आणि माई जेव्हा मंगळागौरीचे खेळ खेळायच्या तेव्हा त्यांच्यासमोर कुणाचाच निभाव लागायचा नाही किंवा टिकायचं नाही। पण जर आज सरोज मॅडम बरोबर मी इथे माईंची जागा घेऊ शकले तर तो आणि थोडा जरी माझा निभाव लागला तर तो माझ्यासाठी खूप आनंदाचा आणि भाग्याचा दिवस असेल। सेम प्रश्न इथे सरोजला विचारण्यात आलेला असतो। त्यावरच आता सरोज म्हणत असते असं होणं शक्यच नाही कारण कला खूप वेंधळी आहे आणि मी तिच्या जागी असणं शक्यच नाही। हे फक्त कलाच करू शकते कारण कलाची कला आपण पूजेमध्ये पाहिलेली आहे। कलाने तिची कला पूजेमध्ये दाखवून सगळ्यांचं मन जिंकलं आहे त्यामुळे मला तिची जागा घेता येणार नाही असं सरोज बोलते। सरोजने हे सगळं बोलल्यावर सगळ्यांना प्रचंड आनंद इथे झालेला असतो। तर इकडे दुसऱ्या बाजूला राहुल जेलमध्ये असतो आणि राहुल जेलमध्ये असताना खूपच जास्त इथे तो चरफडत असतो कारण त्याला इथे थोडंसं टेन्शन सुद्धा आलेलं असतं। तो म्हणत असतो मला तर जेलमधून इथून बाहेर काढण्यासाठी कोणीच तयार नाहीये
आणि मी जेलमधून बाहेर निघण्यासाठी इथे त्या गौरवला सुद्धा सांगितलं होतं, पण तो सुद्धा मला इथे कसलीच मदत करत नाही. सगळे आपले मतलुबेच आहेत आणि मी असा इथे जेलमध्ये किती दिवस राहणार आहे, काहीतरी नक्कीच करावं लागेल असाच इथे तो विचार करत असतो. असा त्याने विचार केल्यानंतर आता मुद्दामूनच इथे तो खोकण्याचं नाटक करतो आणि खोकण्याचं नाटक करत असताना लगेचच हवालदार तिथे येतो आणि त्याच्याकरिता तो पाणी घेऊन आलेला असतो. पाणी घेऊन आल्यानंतर आता इथे जो राहुल आहे तो मुद्दामूनच इथे नाटक करण्याचं काम करत असतो. तो म्हणत असतो, मला फोन हवा आहे आणि मला फोन करायचा आहे, देणार आहेस का? त्यावरच आता जो हवालदार आहे तो इथे राहुलची थोडीशी मदत करतो आणि त्याच्याकडे असलेला जो काही फोन आहे तो फोन इथे तो काढून देण्याचं काम करत असतो. आता त्याने हा फोन जो आहे तो इथे काढून दिल्यानंतर राहुल जो आहे तो आता राहुल इथे लगेचच फोन करण्याचं काम करतो. राहुलने त्याच्या वकिलाला फोन केलेला असतो आणि तो म्हणत असतो की मला आणखी इथे किती दिवस ठेवणार आहेस आणि त्याचबरोबर मला इथून जेलमधून काढणार आहेस की नाही मला काही कळत नाही. त्यावरच आता वकील म्हणत असतात, तुम्ही काळजी करू नका, ह्या सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित पद्धतीनेच करेल आणि त्याचसोबत इथे मला थोडासा वेळ द्या. त्यावरच राहुल चिडतो आणि म्हणत असतो की आणखी किती आणि कसा वेळ द्यायचा आहे, इथे आता मला किती दिवस तुम्ही ठेवणार आहात, असंच राहुल बोलत असतो. इथे माझी तर कोणालाच काळजी नाहीये असाच इथे आता तो विचार करत असतो. त्यावरच आता स्पर्धेचा दुसरा राऊंड हा सुरू होणार असतो आणि दुसरा राऊंड आता खूपच रंजकदार असणार आहे, तो म्हणजेच की रुखवाताचा. आता इथे जे काही सासू सुना आहेत त्यांना एक संध होऊन किंवा एकत्र येऊन हा रुखवत बनवायचा असतो. इथे खरं तर त्यांना रुखवतासाठी सगळं काही साहित्य वगैरे हे सगळं काही दिलेलं असतं आणि रुखवादासाठी जे सगळं साहित्य इथे दिलेलं असतं त्या साहित्यामधूनच इथे आता रुखवादाची व्यवस्थित अशी मांडणी यांना करायची असते. आणि ही सगळी मांडणी करत असताना आता इथे जे काही आदेश बांदेकर आहेत ते म्हणत असतात, खरं पाहायला गेलं तर रुखवत म्हणजे इथे मुलीच्या आयुष्यातील खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजेच की दोन परिवारांना एकत्र आणि त्याचबरोबर तिच्या नवीन आयुष्याची सुरुवात ह्या रुखवतामुळे होत असते. एका मुलीचं आयुष्य लग्न बंधनापासून तर ते तिच्या संसारापर्यंत जाऊन पोहोचतं. त्यामुळे हा जो काही रुखवत आहे तो मात्र खूप कमालीचा असतो आणि ह्या रुखवतामुळे खूप काही नाती जी आहेत ती एकत्र येणार असतात. आणि मला असं वाटतं की आता हा जो काही रुखवत आहे तो इथे खूपच छान पद्धतीने तुम्ही इथे कराल आणि या रुखवतामध्ये तुमचं जे काही नाविन्य आहे ते सगळं नाविन्य तुम्ही इथे दाखवून द्याल, असंच आता इथे जे काही आदेश बांदेकर आहे ते इथे बोलत असतात. आणि ह्या रुखवताची आणखी एक खासियत म्हणजेच की आता तुम्ही इथे एकमेकांना मदत सुद्धा करू शकता. इकडे ज्या पद्धतीने बांदेकरांनी ह्या सगळ्या काही गोष्टी ते सांगितलेल्या असतात त्या सगळ्या गोष्टी इथे व्यवस्थित सगळेजणच पाहत असतात आणि सगळं काही त्यांना जे साहित्य दिलेलं असतं ते साहित्य आणि त्याचबरोबर ह्या राऊंडचे काही नियम असतात. खरं तर हा जो काही खेळ खेळायचा असतो तो खेळ खेळत असतानाच तोंडातून गाण्याचे बोल सुद्धा इथे बाहेर पडले पाहिजेत असाच हा इथे खेळ असतो. इकडे आबा नैना आणि त्याचबरोबर रोहिणीकडे येतात आणि नैना आणि रोहिणीकडे आल्यानंतर इथे ते म्हणत असतात की काय करताय तुम्ही, आवरा पटापटा, इकडे बाकीच्यांची सुरुवात सुद्धा झालेली आहे आणि तुम्ही अजून तरी असेच बसलेला आहात, कधी आणि कशा पद्धतीने तुम्ही हे सगळं करणार आहात, असंच आता इथे ते बोलत असतात. आणि तेव्हा हे सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता इकडे रोहिणी आणि त्याचबरोबर इथे नैना हे सगळं काही करण्यासाठी तयार सुद्धा झालेले असतात. आता हे सगळं काही करण्यासाठी इकडे सरोज आणि त्याचबरोबर जी कला आहे ती सुद्धा इथे तयार झालेली असते. आता ह्या दोघी जणी अगदीच ज्या पद्धतीने सांगितलेलं असतं त्या पद्धतीने करत असतात. इकडे मात्र जी काजल आहे काजलला जास्त काही फारशा ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी जमत नसतं, कारण ती एका गोष्टीचा इथे विचार करत असते की नाही आता हे मला एवढं सगळं काही जमणार नाही असं ती इथे बोलते. आता इकडे मात्र रोहिणी म्हणत असते हे घे मणी आणि हे मणी त्या दोरीमध्ये विणून दे. त्यावरच आता इथे नैनाजी आहे ते मणी घेते आणि त्याचबरोबर रोहिणीच्या हातामध्ये देते आणि ती म्हणत असते हे माझ्यापेक्षा सगळ्यात जास्त तुम्हाला विणता येऊ शकतो, त्यामुळे हे जे काही मणी आहेत ना हे फक्त आणि फक्त इथे तुम्हीच विणू शकता, त्यामुळे हे मणी फक्त तुम्हीच विणा असं ती इथे सांगत असते. ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यावर आता रोहिणी तिच्या हातातले मणी घेत असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला मात्र
जे काही श्रीकांत आहेत ते इकडे म्हणत असतात, अगं आवरा पटापटा, किती उशीर आणि किती वेळ लागणार आहे आणि गाणं सुद्धा म्हणायचं आहे. आता नैनाला तर गाणं काही म्हणता येत नसतं. तिने रोहिणीलाच मणी ओवायला दिलेले असतात आणि रोहिणी ते मणी ओवत असते आणि मला गाणं वगैरे म्हणता येत नाहीये, तुम्हीच म्हणू शकता सासूबाई गाणं. त्यामुळे आता इथे नैना म्हणत असते, पण तुम्ही काळजी करू नका, ह्या राऊंडमध्ये सुद्धा आपणच जिंकणार आहोत, अशीच मी इथे सोय करणार आहे, असं इथे ती बोलते. आणि ह्या सगळ्या काही गोष्टी इथे तिने बोलल्यानंतर आता इकडे ती विचार करते की हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर ह्या नैनाला तर चांगलाच धडा पण इथे शिकवायला पाहिजे. पण नैना म्हणत असते, हे बघा मॉम, तुम्ही नका काळजी करू, मी तुम्हाला म्हटलंय ना, ह्या राऊंडमध्ये आपणच जिंकणार आहोत. आपण असं काहीतरी करायचे की जेणेकरून आपणच हे सगळं काही करणार आहोत. आता इकडे मात्र जो काही राहुल आहे तो जेलमध्येच असतो, पण इकडे जो सोहम आहे, सोहमला मात्र ह्या गोष्टी करण्यासाठी सांगितलेलं असतं. पण सोहम म्हणत असतो, मला नाही जमणार आहे हे करायला. त्यावरच अनामिका मुद्दामूनच ह्या गोष्टी त्याला मुद्दामून डिवचण्याचं काम करते. त्यावरच आता इथे जी रजनी आहे ती म्हणत असते, आता उगाचच ह्यांचे पुन्हा इथे भांडणे लागायला नको. तर इकडे दुसऱ्या बाजूला एक बाहुली इथे कलाने खूपच छान पद्धतीने सजवलेली असते आणि ती बाहुली छान पद्धतीने सजवल्यानंतर इथे कला गाणं सुद्धा गात असते. गाणं गात असतानाच आता इकडे एवढं सुंदर असं रुखवादाचं जे काही डेकोरेशन आहे ते ती इथे करत असते. आता प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या नावाच्या ज्या पाट्या आहेत त्या सुद्धा इथे दिलेल्या असतात. इकडे आता लगेचच जी रजनी आहे ती सुद्धा इथे अनामिकाला गाण्याचे बोल सुचवत असते आणि वेगवेगळ्या पद्धतीने ते गाणे म्हणत असतात. इकडे मात्र आता जे काही मणी ओवायचे असतात ते मणी कलाकडून खाली सांडतात आणि कलाकडून ते मणी सांडल्यानंतर आता अद्वैत म्हणत असतो की हे सगळं काय झालेलं आहे आणि बरोबर हे मणी कसे काय सांडलेले आहेत असाच विचार इथे करतो. असा विचार केल्यानंतर आता इकडे मात्र दुसऱ्या बाजूला जी काही कला आहे ती कला खाली वाकते मणी भरण्यासाठी आणि मणी भरण्यासाठी ती खाली वाकल्याच्या नंतर आता इकडे गाणं म्हणता येत नसतं. त्यामुळे आता सरोज लगेचच गाण्याचे बोल उचलून धरते आणि जी कलाचे अर्धवट वाक्य आहेत ते सरोज इथे पूर्ण करते आणि ते कलाचे अर्धवट वाक्य जे असतात ते पूर्ण केल्यानंतर इकडे मात्र अद्वैत आणि त्याचबरोबर बाजूला असलेली जी काही इथे आता सरोज आणि त्याचबरोबर संगीताला तर प्रचंड आनंद झालेला असतो. आता ह्या पद्धतीने हा जो राऊंड आहे तो इथे पूर्णत्वास येतच असतो. शेवटचे काही मिनिटं इथे बाकी असतात आणि शेवटचे काही मिनिटं बाकी असताना जवळपास आता इथे सरोज आणि त्याचबरोबर कलाचा हा जो काही रुखवादाचा कार्यक्रम आहे किंवा हा जो काही राऊंड आहे तो ऑलमोस्ट इथे होत चाललेला असतो आणि तो राऊंड इथे होत आल्यानंतर आता इकडे मात्र सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजेच की शेवटी जे काही बांदेकर आहे ते म्हणत असतात शेवटची 10 सेकंद राहिलेली आहेत. 10, 9 त्याचबरोबर 8, 7, 5 आणि तेवढ्यातच आता सरोजने त्यांच्या नावाची असलेली जी पाटी आहे ती पाटी तिथे ठेवलेली असते. त्यांच्या नावाची पाटी तिथे ठेवून लगेचच आपापल्या जाग्यावरती सगळेजण जाऊन उभे राहिलेले असतात. आपापल्या जाग्यावरती जाऊन सगळेजण उभे राहिल्यानंतर आता इकडे आता सगळेजण निघून गेलेले असतात आणि सगळेजण आपापल्या जागी निघून गेल्यानंतर नैना मात्र तिथेच उभी असते. नैना तिथेच उभी असताना सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट झालेली असते. तिने जी काही सरोजची आणि कलाची पाटी आहे त्या जागी इथे नैना आणि त्याचबरोबर रोहिणी या नावाची पाटी ठेवलेली असते आणि तिथून पटकन तिने पळ काढलेला असतो. आता इकडे बांदेकर म्हणत असतात की खरं पाहायला गेलं तर आता इथे जो राऊंड आहे इथे रुखवदाचा तो सुद्धा व्यवस्थित पार पडला आहे आणि हा रुखवदाचा राऊंड पार पडल्यानंतर आता आपण सगळं काही इथे चेक करणार आहोत. म्हणजे कोण आणि कशा पद्धतीने इथे सगळ्यांनी रुखवत अरेंज केलेला आहे ह्या सगळ्या आपण गोष्टी इथे पाहणार आहोत. इकडे मात्र नैना लगेचच रोहिणीच्या बाजूला उभी राहते आणि रोहिणीच्या बाजूला उभी राहिल्यानंतर रोहिणीला तर इथे माहिती नसतं की कशा पद्धतीने इथे तिने काय केले आणि काय नाही. इकडे आता ह्या चौघांना असं वाटत असतं की नाही आपणच जिंकणार आहोत, काही जरी झालं तरी सुद्धा आपणच इथे आता जिंकू आणि आपण सगळ्यात बेस्ट केलेलं आहे असे इथे वाटत असतं.
आता इथे जे होस्ट असतात ते आणि बांदेकर हे सगळं काही इथे चेक करत असतात। सगळ्या गोष्टी इथे चेक केल्यानंतर ते राहून पुन्हा त्या 2 रुखवताजवळ येतात, ज्या रुखवताजवळ इथे सरोज, कला आणि रोहिणी आणि त्याचबरोबर इथे नैना असं नाव असतं। तिथे आल्यानंतर ते म्हणत असतात, तर खरं तर आज मी सगळ्यांचे रुखवत पाहिलेले आहेत, सगळ्यांची क्रिएटिव्हिटी खूपच कमाल आहे आणि सगळ्यांची क्रिएटिव्हिटी पाहिल्यानंतर मी एका निष्कर्षापर्यंत जाऊन पोहोचलेलो आहे आणि ते म्हणजेच की या फेरीचे विजेते आहेत ते म्हणजेच की रोहिणी चांदेकर आणि नैना चांदेकर। असं म्हटल्यानंतर सगळ्यांना खूप मोठा धक्का इथे बसलेला असतो, कारण रोहिणी आणि नैनाने तर काही केलेलं नसतं, कारण अगदीच तोडका मोडका रुखवत त्यांनी बनवलेला असतो आणि अशा पद्धतीने निकाल कसा काय घोषित होऊ शकतो असा प्रश्न सगळ्यांना पडतो। इकडे तर रोहिणीला अजिबातच ह्या गोष्टीची माहिती नसते की हे सगळं काय झालंय आणि कशा पद्धतीने झालंय। त्यावर आता इकडे कला म्हणत असते, हे कसं शक्य आहे। इकडे टाळ्या वाजवत असतात। किती नाही म्हटलं तरी सुद्धा नैना काही लोकांची नाहीये, म्हणजेच संगीताची मुलगी कलाची बहीण आहे, पण तरी सुद्धा इथे तिच्या त्या गोष्टीमुळे इथे सगळ्यांना थोडासा डाऊट येतो। आता लगेचच अद्वैत आणि संगीता म्हणत असतात, असं कसं होऊ शकतं की हे सगळं, कारण हे सगळं होणं शक्यच नाहीये असा विचार तो करतो। इकडे मात्र नैना म्हणत असते, बघितलं ना मॉम मी काय केलेलं आहे, कशा पद्धतीने इथे पाठी बदललेली आहे, आता खरी मजा येणार आहे, आपण तर जिंकलेला आहोत। तेवढ्यातच कला तिच्याकडे पाहते आणि कलाने तिच्याकडे पाहिल्यानंतर ती अगदीच खुनशी हसून तिच्याकडे पाहते। आता हे चौघे जण लगेचच त्या रुखवताकडे धाव घेतात। त्या रुखवताकडे धाव घेतल्यानंतर पाहतात तर इथे त्या रुखवताच्या त्यांच्या समोरच्या रुखवतापुढे इथे नैना आणि रोहिणीचं नाव असतं। नैना आणि रोहिणीचं नाव असल्यामुळे आता ह्यांना सुद्धा खूप मोठा धक्का इथे बसतो। त्याचबरोबर हे कसं शक्य आहे, कला म्हणत असते, मी शेवटच्या मिनिटामध्ये पाहिलं होतं की सरोज मॅडमने आमच्या रुखवतापुढे आमचीच पाठी ठेवली होती। तेव्हा आता पुन्हा ती एकदा नैनाकडे पाहते आणि नैना खुनशी हसत असते आणि तिला म्हणत असते की मी जे करायचं होतं तेच केलेलं आहे। अशा पद्धतीने आता इथे जो राऊंड आहे तो कला आणि इथे सरोज जिंकलेली असतात, पण तरी सुद्धा आता इकडे ह्या नैनाने कांड केल्यामुळे त्यांना जास्त काही फारसं बोलता येत नाही, कारण किती नाही म्हटलं तरी घरातलीच वातावरण आहे, घरातलीच लोक असल्यामुळे त्यांना काही जास्त रिस्क घेता येत नाही। आता हा तर राऊंड इथे पार पडलेला असतो। अद्वैत म्हणत असतो, पण हे कसं शक्य आहे आणि पाठी कोणी बदलली असा तो इथे विचार करतो। त्यावरच जाऊ दे ना चांदेकर, उगाचच कशाला एवढा विचार करतोयस। आता बांदेकर म्हणत असतात की आज जी स्पर्धा आहे झालेली आहे त्या स्पर्धेमुळे खूप काही गोष्टी इथे दिसून आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आत्तापर्यंतची ही एवढी अप्रतिम आणि सुंदर अशा राऊंडमध्ये ही स्पर्धा पार पडलेली आहे। तर आजच्या या राऊंडमध्ये एवढंच आणि उद्याचा राऊंड सुद्धा होणार आहे। तर उद्याचा राऊंड असा होणार आहे की जी परंपरागत पद्धत होती आणि त्या परंपरागत पद्धतीनुसारच पुढील राऊंड इथे होणार आहे। फक्ता नाविन्यता ह्या सगळ्यांचा मेळ घालून आपण फॅशन शो अरेंज करणार आहोत। ह्या फॅशन शोमध्ये पारंपरिक वेशभूषेला फार जास्त महत्त्व असणार आहे, त्यामुळे उद्याच्या राऊंडमध्ये आपण भेटूयात असंच आता बांदेकर सांगतात। तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच। उद्याचा भाग खूपच कमालाचा होणार आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की सरोजने आता माईंची साडी कलाला दिलेली असते आणि त्यांनी आजपासूनच कलाला त्यांची सून म्हणून, अद्वैतची बायको म्हणून, चांदेकरांची थोरली सून म्हणून तिला मान दिलेला असतो आणि ती साडी त्यांना इथे दिलेली असते। आता कलाने अगदीच सरोजने परिधान केलेली किंवा जो काही पारंपरिक लुक आहे त्या लुक मधली जी साडी आहे ती इथे कला नेसलेली असते आणि त्या साडीमध्ये सुद्धा अगदीच कला जी आहे ती सरोजला टफ देतच त्या स्पर्धेमध्ये इथे उतरलेली असते। दोघी सुद्धा खूपच कमाल अशा दिसत असतात, कारण एकसारख्या एक संध दोघीने साधलेला असतो आणि पुढील स्पर्धेसाठी फुगडी असो, त्याचबरोबर जे मंगळागौरीचे खेळ असतात त्या सगळ्या गोष्टी इथे दोघींनी मिळून एन्जॉय केलेल्या असतात। त्यामुळे उद्याचा भाग पाहण्यासाठी अजिबात मिस करू नका, कारण खूपच कमाल असा भाग असणार आहे। कारण इथे आता कला आणि त्याचबरोबर सरोज ह्या दोघी एकत्र आल्यामुळे ह्या शोला अगदीच 4 चांद सुद्धा लागणार असतात। तर पाहत रहा लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे असे छान छान भाग। भेटूयात पुढील भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद।